गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी मतदारसंघामध्ये धर्मराव बाबा आत्राम आणि त्यांची कन्या भाग्यश्री आत्राम या बाप बेटीमध्ये थेट लढत पाहायला मिळते। या दोघांना त्यांच्याच राजघराण्यातील पुतण्या अमरीशराव आत्राम यांनी आव्हान दिलेलं आहे। विशेष म्हणजे अमरीशराव आत्राम यांनी बंडखोरी करूनही भाजपने त्यांच्यावरती कारवाई न केल्यामुळे भाजपचा त्यांना छुपा पाठिंबा आहे का, अशा प्रकारची चर्चा सध्या सुरू झालेली आहे। धर्मराव बाबा आत्राम अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून तर भाग्यश्री आत्राम शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढत आहेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी युती असताना भाजपचे कार्यकर्ते मात्र अमरीशराव आत्राम यांच्या प्रचारामध्ये उघडपणे फिरताना दिसत आहेत। त्यामुळेच अमरीशराव आत्राम यांच्यावरती भाजपने कारवाई का केली नाही, त्यांना भाजपचा पाठिंबा आहे का, अशी चर्चा मतदारसंघामध्ये होताना पाहायला मिळते। 2014 मध्ये अमरीशराव आत्राम यांनी त्यांचे काका धर्मराव बाबा आत्राम यांचा पराभव करून मंत्रिपद आणि गडचिरोलीचं पालकमंत्रीपद देखील भूषवलेलं होतं। त्यामुळे आता आत्राम राजघराण्यातील तिरंगी लढतीमध्ये अमरीशराव आत्राम यांच्याबरोबर भाजपचे कार्यकर्ते दिसत असल्यानं इथली राजकीय समीकरणं बदलतील, अशा प्रकारचं चित्र या मतदारसंघामध्ये पाहायला मिळतंय। Thank you.